हॅलो, हॅलो, हॅलो. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण करणार आहोत बुक रिव्ह्यू. ते असं तसं बुक नाही बरं का, खूप व्हायरल बुक आहे. सर्व आता वाचत आहे ते बुक खूप छान आहे. प्राजक्ता कोलीचं, जी माझी फेवरेट. आणि आपण तिला मोस्टली सेंट म्हणून ओळखतो. प्राजक्ता कोली खूप मला ती खूप जास्त आवडते. आय एम ऑब्सेस्ड विथ हर. तर ते बुक आहे, सॉरी तुम्हाला उलट दिसत असेल, टू गुड टू बी ट्रू बाय प्राजक्ता कोहली. तर आपण आज या बुकची मी तुम्हाला शॉर्टमध्ये स्टोरी सांगणार आहे. मी पूर्ण स्टोरी नाही सांगणार आहे, ठीक आहे. तुम्हाला ते रीड करायचं आहे. बुक खूप जास्त सुंदर आहे. ते बुक खूप सुंदर रॉम कॉम स्टोरी आहे. तुम्हाला खूप आवडेल, नक्की. मस्ट रीड. हां, तर त्याची स्टोरी अशी आहे की ते एक लॉ स्टुडंट असते, जिचं नाव आहे अवनी. आणि तो एक बिझनेसमॅन असते, ज्याचं नाव आहे अमन. आणि अवनी ही एका बुक स्टोअरवर पार्ट टाईम जॉब करते. तिला बुक रीड करणं खूप आवडतं, त्याच्यामुळे ती बुक स्टोअरवर जॉब करते. आणि अमन जो असते, तो त्याच्या बाबाची जे फॅब्रिक इंडस्ट्री असते त्याचा तो बॉस असते. तो ते सांभाळते. त्याच्यानंतर ते स्टोरी अशी आहे की तो तिला बघते अवनीला. त्याच्यानंतर तो तिच्या प्रेमात पडते. तिला काही असं भेटायला जाते, त्या स्टोअरमध्ये काही बुक परचेस करायला जाते. फर्स्टली अवनीला तो खूप रूड वाटते, पण अवनीला तो आवडते सुद्धा, कारण की तो खूप सुंदर असते, एकदम हँडसम असते. त्याच्यानंतर ते दोघं त्या स्टोअरवर भेटल्यानंतर खूपदा त्यांचं इंटरॅक्शन होते, पण ते जास्त असं बोलत नाही तसं तसं. त्याच्यानंतर ते भेटतात तिथं त्यांच्या बुक स्टोअरच्या तिथं कॅफे असते, त्याच्यामध्ये थोडी त्यांची ओळख होते, नंबर एक्सचेंज होतो. देन त्याच्यानंतर त्याच्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी ते तिथे जातात. त्यांचा काही थोडा इश्यू होते. त्याच्यानंतर ते दूर कसे होतात, काय होतं, मी तो जो एक सस्पेन्स आहे तो तुमचा मला सांगणार नाही आहे. तुम्हाला ते बुक रीडच करावं लागेल. पण खूप सुंदर रॉमकॉम स्टोरी आहे. तुम्ही नक्की नक्की रीड करा. खूप खूप सुंदर स्टोरी. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.